आलू पराठे रोज रोज खाऊन कंटाळा आला असेल तर हे पराठे तुम्ही नक्की ट्राय केले पाहिजेत। हे आहेत फ्लॉवरचे आणि आलूचे म्हणजेच बटाट्याचे मिक्स पराठे आहेत। याच्यामध्ये मी जो फ्लॉवर आहे, गोबी आहे, तो बराच वेळ गरम पाण्यामध्ये ठेवला होता, कारण त्याच्यामुळे तो सॉफ्ट पण होतो आणि त्याच्यामध्ये किडे असतील तर निघून जातील। तसे तर सगळेजण कच्चेच पराठे बनवतात, पण मला थोडासा तडका मारून परतलेली भाजी असते त्याचे पराठे जास्त आवडतात। त्याच्यामुळे मी एकदम थोडंसं तेल घेतलं, त्याच्यामध्ये ठेचा घातला। या ठेच्यामध्ये आहे मिरची, लसूण, आलं आणि थोडीशी कोथिंबीर। हे सगळं छान बारीक करून घ्यायचं आणि तेल अगदी अगदी कमी वापरायचं, कारण ते मग जास्त तेलकट झालं तर फुटतील पराठे। त्याच्यानंतर तुमच्या आवडीचे मसाले घालायचे। त्याच्यामध्ये तुमच्याकडे आवडत असेल तर चाट मसाला किंवा आमचूर पावडर सुद्धा घाला आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। थोडा वेळ चांगलं थंड होऊ द्यायचं, कारण गरम गरम पराठे लाटायला घ्यायचे नाहीत, कणिक पातळ होऊन पराठे फुटतात म्हणून। तर या रेसिपीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीची अजून एखादी भाजी पण ऍड करू शकता, पण ह्या दोघांचं कॉम्बिनेशन खरंच खूप भारी लागतं। आणि हे पराठे तसे तर मी खूप वेळा केलेले आहेत, पण आज मी तुमच्याबरोबर पण शेअर करते, कारण खूपच टेस्टी झाले होते। त्याच्यानंतर लाटण्याची पद्धत तुमची वेगवेगळी असू शकते। मी अशा पद्धतीने लाटते, त्याच्यामुळे भरपूर भाजी म्हणजे भरपूर आतमधलं सारण बसतं आणि पराठे खूप जास्त टेस्टी आणि असे जाड होतात। म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने लाटू शकता। तसं तर पराठे खायला सगळ्यांना दही बरोबरच आवडतात, आमच्या घरी सॉस बरोबर सुद्धा खाल्ले जातात। हे पराठे केल्यानंतर राणी मुखर्जीचा एक डायलॉग मला नक्की आठवतो, तो म्हणजे गरम गरम गोभी के पराठे को ठंडे ठंडे दही में डुबो के खाने का मजा ही कुछ और है। चला तर मग तुम्ही पण पराठे नक्की ट्राय करा। बाय।